नावाची एक म्हातारी विधवा राहत होती. तिचा नवरा रामप्रसाद एका अपघातात मरण पावला होता. करुणाचा एक मुलगाही होता जो शहरात सेटल झालेला होता आणि त्याने तिथेच लग्न केलेलं होतं. करुणा आपलं घर चालवण्यासाठी आपल्या नवऱ्याचंच जुनं मोमोजचं दुकान चालवत होती. पोरा, आता मी म्हातारी झालीये रे. माझ्यात काही त्राणच राहिला नाहीये. माझे अजून किती दिवस उरलेत मला माहित नाही. तू एकदा तरी येऊन मला भेटून जा रे. तुला बघायची खूप इच्छा झालीये. तुझे वडील गेल्यानंतर तूच तर एक आधार आहेस मला. आई, मी ऑफिस मध्ये आहे ग. माझ्याकडे वेळ नाहीये. मी नाही येऊ शकत. सुधीर पुन्हा फोन कट करतो. करुणा बिचारी उदास होऊन टेलिफोन बूथ मधून बाहेर येते. काय झालं वहिनी? काय म्हणाला सुधीर? काय म्हणणार, वेळ मिळाला तर येतो म्हणाला. वहिनी, वाईट वाटणार नसेल तर एक सांगू तुम्हाला. सुधीर आता शहरात जाऊन खूप बदललाय. अहो भाऊजी, कुठलीही आई आपल्या पोराला विसरू शकत नाही. तुम्ही सांगा किती पैसे झाले? मी तुमच्याकडून पैसे कसे काय घेऊ शकतो वहिनी? काही हरकत नाही. तुम्ही आरामात घरी जा. नाही नाही भाऊजी, आधीच तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तुमचे आधीचेच पैसे मला अजून द्यायचेत. पैशाचं काय आहे वहिनी? जेव्हा जमतील तेव्हा द्या. आता तुम्ही आरामात घरी जा. मग करुणा दुकानातून बाहेर पडते आणि आपल्या मोमोजच्या दुकानावर येते. या या, स्वादिष्ट आणि चवदार मोमोजचा आस्वाद घ्या आणि घरी पण घेऊन जा. लवकर लवकर या. ती आपलं दुकान एकटीच चालवत होती. म्हातारपणामुळे ती जास्त काम करू शकत नव्हती, पण तरीही ती रोज आपलं मोमोजचं दुकान उघडायची आणि काम करायची. काही निवडक लोकच तिच्या दुकानात यायचे. कधी कधी तर एकही माणूस तिच्या दुकानात यायचा नाही. करुणाचं जगणं आता खूपच मुश्किल होऊन बसलं होतं. करुणा खूपच धार्मिक स्वभावाची होती. ती रोज न चुकता गणपतीच्या मंदिरात जायची आणि पूजा अर्चा करायची. हे बाप्पा, माझ्या म्हातारीवर नजर ठेव रे. माझं आयुष्य खूप कठीण होऊन बसलंय. लोकांकडून उधार घेऊन माझ्या पोराला मी शिकवलंय आणि आता तो मला भेटायला सुद्धा येत नाही. हे गेल्यापासून तर मला एकटीला दुकान चालवणंही मुश्किल झालंय. कुणी मदतीला पण नाहीये आणि मला म्हातारीला एवढं कामही होत नाही आता. हे प्रभू, दया करा माझ्यावर. एवढं बोलून करुणा तिथून निघून जाते. करुणा बिचारी उदास मनाने दुकानावर बसलेली होती. तेव्हाच करुणाकडे जुळी मुलं येतात. त्यांचं वय साधारण 16 वर्षांचं होतं. ते करुणाकडे येऊन म्हणतात, आजी, आम्हा दोघांकडे राहायला घर नाहीये. तुम्ही आमची काही मदत करू शकाल का? आम्ही तुमचं सगळं काम करू. पोरांनो, मी स्वतः अडचणीत आहे. मी तुम्हाला माझ्या बरोबर कशी ठेवू मग? आजी, आम्ही तुमचं सगळं काम करू. फक्त तुम्ही आम्हाला तुमच्या बरोबर राहू द्या. ठीक आहे. करुणाला त्या जुळ्या मुलांची दया येते आणि ती त्या दोघांना आपल्या बरोबर ठेवते. देवाने यावेळी करुणाची हाक ऐकली होती. ते दोघंही देवानीच पाठवलेले दूत होते, ज्यांना करुणाच्या मदतीसाठीच देवाने तिथे पाठवलं होतं. करुणा मोमोज बनवण्याची तयारी करत होती. आजी, हे काम तुम्ही आम्हाला द्या. मोमोज आम्ही बनवतो. तुम्ही जाऊन आराम करा. करुणा किचन मधून बाहेर येते. ती दोन्ही मुलं दार बंद करतात. थोड्या वेळाने जेव्हा दार उघडतं तेव्हा करुणा बघते की सगळे मोमोज तयार होते. करुणा हे बघून खूप खुश होते. अरे वा, तुम्ही दोघांनी तर खूपच चांगलं काम केलंय. मग करुणा त्या दोन्ही मुलांबरोबर आपलं मोमोजचं दुकान उघडते आणि मोमोज विकू लागते. चला चला, स्वादिष्ट आणि चवदार मोमोज तयार आहेत. इथेही खा आणि घरीही घेऊन जा. या, लवकर या. आज करुणाच्या मोमोज मधून इतका सुगंध दरवळत होता की याआधी कधीच असं झालं नव्हतं. आणि त्याच वासामुळे बाजारातले सगळे लोक तिच्या दुकानाकडे आकर्षित होत मोमोज खायला येत होते. आणि बघता बघता करुणाच्या दुकानात गर्दी वाढते. मला एक प्लेट मोमोज द्या. मला पण द्या एक प्लेट. इतके चवदार मोमोज तर मी आजपर्यंत खाल्ले नाही. करुणा या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया बघून खूप खुश होते. बघता बघता तिचे सगळे मोमोज विकले जातात. आज तर खूपच चांगली कमाई झाली. जर असेच रोज माझे मोमोज विकले गेले तर माझं सगळं कर्जच फिटून जाईल. दोन्ही मुलं आता करुणाला काही काम करू देत नव्हते. ते दोघेही मोमोज बनवायचे
चमत्कारिक शक्ती निघत असतात ज्यामुळे मोमोज आपले आप तयार होतात. ती जादू बघून करुणा आश्चर्यचकित होते. ती त्या दोघांकडे जाते. दरवाजा उघडा रे. काय झालं आजी? तुम्ही दोघं कोण आहात? काय? मी सगळं बघितलंय खिडकीमधून. लवकर सांगा. घाबरू नका, आम्ही तुमचं काही नुकसान करायला नाही आलोय. मग उलट आम्ही तुमची मदत करायला आलोय. आम्ही देवाचे दूत आहोत. आम्हाला गणपती बाप्पाने इथे पाठवलं आहे. काय? गणपती बाप्पाने पाठवलंय तुम्हाला इथं? माझी मदत करायला पाठवलंय? हो आजी, तुमची हाक देवाने ऐकली होती आणि तुमच्या मदतीसाठीच आम्हाला इथे पाठवलं. करुणा हे सगळं ऐकून खूप खुश होते. त्यानंतर त्या दोन्ही दूतांच्या मदतीने करुणाचे दिवस आनंदी होत होते. ते दोघेही आपल्या जादूने मोमोज बनवायचे आणि करुणा ते विकायची. बघता बघता तिचा बिझनेस खूप वाढला. खूप दूर दूरवरून लोक तिच्या दुकानात मोमोज खायला यायचे. असं करता करता तिने मोमोजचं एक मोठं दुकान टाकलं आणि हळूहळू तिने आपलं सगळं कर्जही फेडलं. आता करुणाकडे पैशाची अजिबात कमी नव्हती आणि ही गोष्ट सुधीरला सुद्धा समजते. इकडे सुधीरची नोकरीही गेली होती. त्यामुळे एक दिवस करुणाचा मुलगा सुधीर आपल्या बायकोला घेऊन गावाला परत येतो. आई नमस्कार, मी परत आलोय. अरे सुधीर बेटा, तू परत आलास? तुला बघण्यासाठीच तर हे डोळे जिवंत होते. हो आई, मला तुझी खूप आठवण येत होती. मला माफ कर आई, माझं डोकं फिरलं होतं, माझी बुद्धी भंग झाली होती. पण आता मी परत आलोय. आता तुला कसलाही त्रास होणार नाही. आई, ही बघ, ही तुझी सून आहे मीरा. नमस्कार आई. अगं मी तर तुम्हाला माफ तेव्हाच केलं जेव्हा तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आलात. आज देवाने मला सगळं काही दिलं आहे. आता मला काही नको. चला आत या. काय झालं? तिजोरीची चावी मिळाली? हे बघ, आता लवकर या म्हातारीचे सगळे पैसे घे आणि निघून जाऊया आपण इथून. चल. मीरा आणि सुधीर हळूच जाऊन तिजोरी उघडतात आणि तिजोरीतून सगळा पैसा काढून ते आपल्या बॅगेत भरतात आणि तिथून पळून जातात. पळत पळत ते गावाच्या वेशीबाहेर येतात. तेव्हा ते थकून एका झाडाखाली आराम करायला बसतात. एवढा सगळा पैसा मी पहिल्यांदा बघतेय. एकदा डोळे भरून बघू तर दे. सुधीर पैशांची बॅग उघडतो तर त्याला त्याच्यात राख दिसते. त्या दोन्ही मुलांच्या जादूने त्या पैशाची राख झालेली होती. ते दोघेही हे बघून आश्चर्यचकित होतात. ते दोघेही त्या राखेत हात घालून पैसे शोधतात पण त्यांना सापडतच नाहीत. अगं, पैसे कुठे गेले? याच्यातच तर ठेवले होते. हो, पैसे कुठे गेले समजतच नाहीये. तेव्हाच तिथे दोन्ही जुळी मुलं येतात आणि ते सुधीर आणि मीरावर जोरजोरात हसू लागतात. अरे मूर्खांनो, काही नाही मिळणार त्याच्यात. तुमच्या मनात जसा काळेपणा आहे तसंच त्या बॅगेतही आहे. असा कसा मुलगा रे तू? स्वतःच्या आईला लुटतोस. तुझ्या आईने तुझ्यासाठी एवढं सगळं केलं. हे जे तुला सगळं मिळाले ना, हे तुझ्या कर्माचे फळ आहे. बिना आईचं तुझं जीवन म्हणजे या राखेसारखं आहे. त्याला काडीची किंमत नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सुधार आणि तुझ्या आईकडे जाऊन माफी माग. तुम्ही दोघांनी माझे डोळे उघडलेत. आम्ही दोघंही आंधळे झालो होतो. आम्ही यापुढे अशी चूक अजिबात करणार नाही. आम्हाला माफ करा. मग मीरा आणि सुधीर आपल्या आईकडे परत जातात आणि तिला सगळं खरं सांगून तिची माफी मागतात. करुणाही त्यांना माफ करते. तुमचे उपकार मी कसे फेडू मला कळतच नाहीये. तुम्ही माझी एवढी मदत केली त्याच्याबद्दल धन्यवाद. आता मला सगळं काही मिळालंय. माझा मुलगा, माझी सून, सगळं. असं काही नाही आजी, आम्ही काहीच नाही केलं. हे सगळं तर बाप्पानेच केलेलं आहे. आता तुम्ही आनंदी आहात. मग आमची जाण्याची वेळ आली आहे. आता तुम्ही आम्हाला इथून जाण्याची परवानगी द्या. एवढं बोलून दोघंही तिथून निघून जातात. आता करुणाचं जीवन अगदी आनंदी होतं. आता तिला कशाचीही कमी नव्हती. तिचं मोमोजचं दुकानही उत्तम चाललेलं होतं. सुधीर आणि मीराबरोबर आता ती आपलं आयुष्य अगदी आनंदाने जगत होती. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.